नमस्कार, मी आचल लोखंडे. महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. मुंबईत हाताला काळ्या फिती बांधून काँग्रेसचे निषेध आंदोलन. खासदारांचे निलंबन प्रकरणी दर्शविला विरोध. कोरोनाच्या नवा व्हेरिएंटनं राज्याची वाढवली चिंता. राज्यातील आरोग्य यंत्रणा ऍक्शन मोडवर. आणि मुंबईची लूट सुरू आहे, पण आम्ही होऊ देणार नाही. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषदेत गर्जना. आणि आता बघूयात बातम्या सविस्तर. संगमनेर शहरामध्ये आज भल्या पहाटे बिबट्याचे दर्शन सर्वसामान्यांना झाले. संगमनेरातील मालपाणी लॉन्स ते मालदार रोड परिसरात बिबट्याचा वावर दिसल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघाव्यास मिळाले. संगमनेरातील मालदार रोड येथील एका घराच्या अंगणात बिबट्या दिसल्यामुळे स्थानिकांनी वन विभाग आणि पोलीस स्टेशनला याविषयी माहिती देत बिबट्याविषयी माहिती दिली. घटनास्थळी वन विभागाची रेस्क्यू टीम आणि पोलीस दाखल होत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालू होते. अखेर 12 वाजता बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. तसेच वन विभागाकडून सर्वसामान्य जनतेला सांगण्यात आलंय की शहरात कचऱ्याचे जास्त ढीग करून जेणेकरून पशूंची संख्या वाढेल, याची खबरदारी सर्वसामान्यांनी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. 6:30 वाजता मालपाणी लॉन्स पंचवटी हॉटेलच्या आसपास दिसला. त्यानंतर इव्हॅक्युएशन सुरू झालं आणि सर्चिंग ऑपरेशन सुरू झालं. त्यात आता ह्या मालदार रोडला आपल्याला तो रेस्क्यू करण्यात आलेला आहे. काय या शहर परिसरातील नागरिकांना काय आव्हान तुम्ही करा? जास्त कचऱ्याच्या ठिकाणी ठेवू नका. जे वाढते डुकराचं प्रमाण, कुत्र्याचं प्रमाण, त्यामुळे बिबट्याचे वावर जास्त वाढत आहे. तर कचरा जास्त राहील तर त्रास होणार. सर, आपलं नाव? सागर केदार, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, संबंधित 2. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, संगमनेर. भारतीय संसद सुरक्षेप्रश्नी केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी केल्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात 142 विरोधक खासदारांचे निलंबन करण्यात आले. केंद्र सरकारच्या या विरोधकांना संपवण्याच्या वृत्तीविरोधात काँग्रेसतर्फे महानिषेध आंदोलन करण्यात आले. हाताला काळ्या फिती बांधून काँग्रेस पक्षानं मोदी सरकारचा निषेध केला. दादाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, कांग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, हम सब एक हैं, कांग्रेस पार्टी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दर्शन ह्यासाठी आम्ही करत आहोत की जे मोदी सरकार आहे, ज्या प्रकाराने सगळे सांसदांना बाहेर बसायचं काम केलं आहे, आपण बघितलं की हे तानाशाहीची सरकार आहे. हे सरकारनी जे सांसद आहेत, जे आपले जनताची आवाज उचलता आहेत, त्यालाही दाबायचं काम केलं आहे. आम्ही महात्मा गांधी के विचारधारावर चालल्याची मुंबई काँग्रेस आहे. मुंबई काँग्रेसचे नेतृत्व खाली आदरणीय आमची वर्षाताई गायकवाड, जे आमची मुंबई काँग्रेसची अध्यक्ष आहे, त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज पूर्ण मुंबईमध्ये विरोध प्रदर्शन केलं आहे. यासाठी केलं आहे की ज्या हिशोबाने तानाशाहीने जी सरकार सगळे लोकांना त्रास देत आहे, जे आपण बघितलं की किसानच्या विरोधमध्ये उभं राहिले होते हे सांसद, तर ते सांसद आणि किसानची आवाज बुलंद करायला उपस्थित होते, पण त्यांनाही बाहेर काढायचं काम ही सरकारने केलं आहे. पण आम्ही राहुल गांधीजी, जे आमचे देशचे नेता आहे, त्यांनी सांगितलं आहे नफरत से नहीं मोहब्बत से जीती है. त्या हिशोबाने आम्ही शांत प्रदर्शन करत आहोत. लोकांना समजू इच्छितो की जे संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे आम्हाला संविधान दिलं आहे, त्या संविधानचा आज हल्ला बोल झाला आहे. त्यामुळे आम्ही इथे उत्तर मुंबई जिल्ह्याच्या तर्फेने आज निषेध करत आहोत. त्यामध्ये आमचे वरिष्ठ सगळे वरिष्ठ पदाधिकारीगण आहे, महिला काँग्रेस, युवा काँग्रेस आणि सगळे उपस्थित आहोत. आम्ही विशोध निषेध करत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नहीं. बाबा साहब की प्रतिमा के नीचे बैठे हुए कि जो तानाशाही चल रही है लोकसभा और राज्यसभा में, जो 147 संसदों को जो निलंबित किया है, उसके नेतृत्व में हम लोग यहाँ पे आंदोलन करने बैठे हुए हैं. और जो संविधान की जो ये लोग धज्जियाँ उड़ा रहे हैं, और जो मेन मुद्दे की बात है, बेरोजगारी,
महंगाई और महिलाओं पे अत्याचार उसकी कुछ बातें नहीं कर रही है और खाली गुमराह करने के लिए ये सब काम कर रहे हैं। और देश में हिटलरशाही और तानाशाही नहीं चलेगी। लोग उससे भी ज़्यादा करना जानते हैं, लेकिन हम अभी गांधी जी के बताए हुए रास्ते पे चल रहे हैं। हम काली पट्टी बांधकर अपना विरोध जता रहेंगे, लेकिन ऐसा आप मत समझिएगा। आने वाले समय पे हम उससे भी आगे बढ़कर हम मोदी जी को भी जूता मारना जानते हैं और गृहमंत्री अमित शाह को भी जूता मारेंगे। आप देखिएगा आने वाला समय कैसा। अगर इस सरकार नहीं जागेगी तो उनको जगाने का काम काँग्रेस के लोग करेंगे। कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटनं सध्या राज्याची चिंता वाढवली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक पार पडली। राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे। कोरोना महामारी सारखी राज्यावर पुन्हा वेळ येऊ नये यासाठी राज्यामधील सर्व जिल्ह्यातील नागरिकांची कोरोना लस न घेतलेल्यांची यादी, रुग्णालयातील ऑक्सिजन आणि बेडची माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागवली असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली। त्याबरोबरच दुपारी 3 वाजता देखील आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत यासंबंधी बैठक संपन्न झाली। यासंबंधीची देखील माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली। आजच्या मीटिंगमध्ये माननीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग आहे। त्याच्यामध्ये आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी असतील, सेक्रेटरीज असतील, आमचे कमिशनर असतील, सगळे जिल्ह्याचे कलेक्टर्स, कमिशनर्स आणि जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन आणि DHO आणि आरोग्य यंत्रणाचे जे MOH वगैरे हे सगळ्यांना आजचे मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्येही कालचं ज्याप्रमाणे जे काही इन्स्ट्रक्शन दिले गेले की वस्तुस्थिती काय ती आज आम्हाला त्यांना सांगायची आहे। अख्ख्या महाराष्ट्राची ते वस्तुस्थिती जाणून घेतील। काही PSA प्लांट, काय कोविड जे हॉस्पिटल्स होते ते हॉस्पिटल काही डिस्मेंटल झाले आहेत, काही बंद आहेत, त्यांच्या स्थिती काय आहेत, त्यांना पुनर्जीवित करता येतील का, किंवा पुढे काही गरज पडली तर आपण एक फर्स्ट लाईनला आपण ट्रीटमेंटसाठीचं जे काही अवेलेबिलिटी आहे, आरोग्य यंत्रणा असतील, मेडिकल एज्युकेशन असतील, महानगरपालिका असतील, ते आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि अजून काही समजा काही झालंच वाटतं आपल्याला काही केसेस वाढले तर आपण अजून काही व्यवस्था याच्यामध्ये वाढ करू शकतो का याच्याबद्दल चाचपणी आज केली जाणार आहे। आणि जी वस्तुस्थिती चेक करण्यासाठी आजची मीटिंग आहे। महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट ठाणे। सारंगखेड्याच्या यात्रेला 26 डिसेंबर रोजी दत्त जयंतीपासून सुरुवात होत आहे। यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे। सारंगखेडा याची यात्रा ही घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असून या यात्रेत देशभरातून घोडे विक्रीसाठी येत असतात, म्हणून ही यात्रा घोडे बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। यात्रेत महागडे घोडे येण्यास सुरुवात झाली आहे। या घोड्यांच्या सोबत बाजारात आणखीही काही आकर्षक अश्व दाखल झालेत। त्यांची उंची आणि दिसण्यावर त्यांची किंमत ठरत असते। यात मध्य प्रदेशमधील उज्जैनमधील दीपक यांच्या मालकीचा गब्बर घोडा हा पंजाब येथील नुकरा जातीतून येतो। याची किंमत मालकाने 11 लाख ठेवली आहे। थंडीच्या दिवसात या घोड्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते, अश्व मालकांनी याविषयी सांगितलं। अजून सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात व्हायला काही दिवस शिल्लक आहेत, परंतु घोडे विक्रीसाठी आतापासूनच दाखल झाले आहेत आणि एवढ्या प्रचंड किमतीचे घोडे बाजारात दाखल झाले आहेत आणि अजून भरपूर घोडे हे बाजारात दाखल होतील असं सांगण्यात आलंय। महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार। महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट, रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं। बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा। ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए। लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा। स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस। अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा। इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं, साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं।
दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं। साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट, किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री। Stress free mattress. Rest your body and soul. Available in all leading stores near you. For business inquiries, please contact. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में। नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए। जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे। साफ सफाई का विशेष ख्याल। तो देर किस बात की, आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग। हमारा पता प्रताप नगर चौक नागपुर और माउंट रोड सदर नागपुर। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या फोटोला जोडे मारणार असा इशारा कल्याण काँग्रेसच्या वतीनं पोलिसांना देण्यात आला। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं कल्याण काँग्रेस अध्यक्ष सचिन पोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तिवारी, महिला काँग्रेस अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात कोळशेवाडी पोलिसांना निवेदन देण्यात आले। याबाबत काँग्रेस महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी जोडेमारो आंदोलन केलं। कोणी दुसऱ्यांनी आणि त्यांनी सॉफ्ट टार्गेट राहुल गांधी यांना केलं। यांची जी कृती आहे रोजच सुरू आहे। कोणी काही केलं तरी राहुल गांधीजींना आरोप करायचे आणि नको तसं आंदोलन करायचं, यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही आज कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन मागणी करत आहोत असं त्यांनी सांगितलं। काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी जोडेमारो आंदोलन केलं कोणी दुसऱ्यांनी आणि यांनी सॉफ्ट टार्गेट राहुलजींना केलं। ह्यांची जी कृती रोजच्या रोज सुरू आहे, कोणी काही केलं आणि राहुलजींवर आरोप करायचे आणि नको तशी आंदोलनं करायची, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही आज कोळशेवाडी पोलीस स्टेशन इथे निवेदन देऊन मागणी केली। परत पुन्हा जर यांनी असा हा प्रकार केला, मागे सुद्धा आम्ही विचार केला लोकशाही मार्फत हे लोक आंदोलन करतायत, पण यांनी लोकशाही चव्हाट्यावर ठेवून यांची आंदोलनं सुरू आहेत, हे थांबलं पाहिजे। हे थांबलं नाही तर आम्हीही सुद्धा विचार करणार नाही पुढच्या वेळेस आंदोलन करताना की आम्ही कोणाला जोडे मारतोय। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट कल्याण। 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। मात्र 24 डिसेंबरला सुट्टी असल्यामुळे 22 डिसेंबर रोजी बुलढाणा तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये ग्राहकांचे अधिकार आणि जागरूकता याबाबत अधिकाऱ्यांशी मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध स्टॉल लावत जनजागृती केली। तसेच यावेळी कला पथकानं पथनाट्य साजरा करून जनजागृती केली। राष्ट्रीय ग्राहक मंच हा दरवर्षी 24 डिसेंबरला आपण साजरा करत असतो। यावेळेस 22 डिसेंबरला आपण राष्ट्रीय ग्राहक मंच म्हणून राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करत आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने या ठिकाणी आयोजन केले तहसीलच्या प्रांगणामध्ये विविध जे NGO आहेत किंवा ग्राहक चळवळीचे संबंधित कार्य करणारे ज्या संस्था आहेत, ग्राहक पंचायत, या सर्वांचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं। आणि सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री मराठे सर हे सुद्धा होते। विविध मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलं, आपले मनोगत व्यक्त केले, त्यांचे अनुभव सांगितले, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही आणि आपल्या अधिकाराबद्दल आणि जागरूकतेबद्दल ग्राहकांमध्ये कसं जास्तीत जास्त प्रसार करता येईल याच्यासाठी सर्वांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं। आणि सर्व मान्यवरांचे आता नुकतेच भाषण संपलेले आहेत आणि परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता आयोजकांचा हा जो उद्देश आहे प्रशासनाचा तो मोठ्या प्रमाणावर सफल झाला आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।
लोकायुक्त यांना स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची माहिती पुरवली होती. आजच मला त्यांचं उत्तर मिळालं. पालिका आयुक्तांना आणि मला सुनावलीला बोलावलं. अपेक्षा आहे की आयुक्त स्वतः उपस्थित राहतील. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही चौकशी लावली. चौकशी कुठे झाली, काय झाली, काहीच माहिती नाही. 22 ते 25 कोटींची कामे दिली होती, ती थांबली आहेत अशी माहिती देत मुंबईची लूट सुरू आहे, पण आम्ही ती होऊ देणार नाही अशी गर्जना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. मी तुम्हाला सांगितलं ना, तेच सांगितलंय. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्क्रिप्ट दिलेली आहे, ते पीक कॅपॅसिटी त्यांची तेवढीच आहे. मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली, या वर्षी पण तीच वापरतात. पीक कॅपॅसिटीला आता ते हिट झालेत, नवीन काही बोलतच नाहीयेत. स्क्रिप्ट भाजपकडून येते, अजून कोण त्यांच्या मागे चालवतं कोण? बघा, जे ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात. मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी. मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केले मुख्यमंत्र्यांना, जे घटनाबाह्य आहेत, जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं, त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांता फॉक्सॉन गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया, या घोटाळ्यांबद्दल बोलूया, 1-on-1 करा, पाहिजे तर डिपार्टमेंट सोबत बसवा, पण प्रेस समोर बसा आणि बोला. क्लॅरिटी म्हणजे पहिलं तुम्ही ह्याच्यावर क्लॅरिटी विचारा ना त्यांना. तुम्ही त्यांच्याकडून आलेत का? बघा, ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2014ला जेव्हा केंद्रात सरकार आलं नवीन, त्याच्यात असं सांगितलं गेलं होतं की VIP कल्चर आम्ही काढून टाकू. ठीक आहे, दाखवण्यासाठी कदाचित लाल दिवे वगैरे काढले असतील, पण आज हे सरकार महाराष्ट्रामधलं आपण पाहत असाल जे घटनाबाह्य सरकार आहे, जे इलिगल आहे, करप्ट आहे, भ्रष्ट सरकार आहे, ते नुसतं कोण ना कोणतरी मुख्यमंत्री असेल, मंत्र्यांची वेळ नसेल मिळत म्हणून ही सगळी कामं रखडून ठेवतात. आता हे त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला उद्घाटन द्यायचं. तर त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत. आणि महत्त्वाचा विषय मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा मांडतोय कारण हा जो विषय आहे घोटाळ्याचा, हा तुमच्या आमच्या खिशातून पैसे टॅक्सपेअर म्हणून गेलेले आहेत, मुंबईला लुटत आहेत. आणि हे सगळं इतर गोष्टी निर्माण करून ही आपल्या समोर जे काही धोकं निर्माण करतात ना, हे सगळं लूट करण्यासाठी, त्याच्यावर आपण बळी पडू नये. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मूलभूत प्रश्न राहणीन की दिघा स्टेशन 8 महिने पेंडिंग आहे, उरण लाईन किती महिने पेंडिंग आहे, डोंबिवली मानकोली कनेक्टर अजून उद्घाटन झालेलं नाही आहे, MTHLचं पेंडिंग आहे. पुन्हा एकदा सांगतो, लोकायुक्तांसमोर आम्ही जी कंप्लेंट केलेली आहे त्याचं आता हिअरिंग लावलेलं आहे. रस्त्याचा घोटाळा 6000 कोटीचा घोटाळा आहे, 1700 कोटीचा जो ब्युटिफिकेशनचा घोटाळा, त्याच्यात देखील आमच्याकडे आता डॉक्युमेंट चांगले आले आहेत, ते आम्ही लवकरच. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जिल्हा परिषद, मनपा शाळा खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. शिक्षणाचे खासगीकरण बंद करावे. EVM मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. सर्व सरकारी नोकरी कंत्राटीकरण बंद करावे. खासगी बँकांचे खासगीकरण करावे. देशातील मंदिराकडे असलेल्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करावे. यासह विविध मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नांदेड. प्राध्यापक रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन. आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. या मुंडन आंदोलनाचे प्रमुख मागण्या अशा आहेत की देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात. सरकारी शाळांचं जे काही खाजगीकरण सुरू आहे ते रद्द करण्यात यावं. सरकारी नोकऱ्यांचं जे काही कंत्राटीकरण सुरू आहे ते रद्द करण्यात यावं. आणि महाराष्ट्रातील खेड्यापाड्यामध्ये असलेल्या देशी दारूचे जे काही दुकान आहेत मागासवर्गीय वस्तीमध्ये, शहरामध्ये, ते पूर्णतः बंद करण्यात यावं. अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकड असं वर्गीकरण करण्यात यावं. यासह SC ST OBC मायनॉरिटीमधल्या बेरोजगार तरुणांना विनाअट 25 लाखाचं कर्ज देण्यात यावं, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभं टाकतील. या मागण्याच्या अनुषंगानं आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंडन आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. सरकारला आमचं म्हणणं आहे, तातडीनं या मागण्याकडे लक्ष द्या, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हा समाज पूर्णतः रस्त्यावर येईल आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आणि यासह महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है,
और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं? अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 35023000। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16, शिवांगी नगर, हुड़केश्वर रोड, नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190।